नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। वसईचे वैभव कासार आयुर्वेद रत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित। आयुर्वेद परिवार अमरावती, प्रभा आयुर्वेद फाउंडेशन महाराष्ट्र, धन्वंतरी आयुर्वेद शिक्षण संशोधन संस्थाद्वारे गुरुवर्य स्वर्गीय वैद्य पी.टी. जोशी नानाजी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा मानाचा गुरुवर्य त्र्यंबक एम. गोगटे स्मृती पुरस्कार यावर्षी बाताने वसईचे वैभव वासुदेव कासार यांना प्रदान करण्यात आला। वैभव कासार यांना हा पुरस्कार स्वामी विवेकानंद सभागृह पी.आर. पोटे पाटील शैक्षणिक संकुल अमरावती येथे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु, प्रभा आयुर्वेद अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र गुजराती, डॉक्टर प्रवीण जोशी, राष्ट्रीय गुरु अखिल भारतीय महासंमेलन राष्ट्रीय मंत्री डॉक्टर रामदास आव्हाड यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला। यावेळी माजी मंत्री, विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, NCISM अध्यक्ष डॉक्टर राकेश शर्मा, डॉक्टर आशुतोष गुप्ता, डॉक्टर प्रवीण बनमेरू, डॉक्टर स्वाती बनमोटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। आयुर्वेदिक क्षेत्रात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराने वैभव कासार यांच्यावर त्यांचे मूळ गाव असलेल्या भाताणे वसई परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आयुर्वेदाचा लाभ शहरातील समुदायापर्यंत पोहोचविण्यासाठी दृढ संकल्प करून शहरी भागात आयुर्वेदाचा प्रसार व लोकप्रियता वाढविण्यात महत्त्वपूर्ण काम करून आयुर्वेद सेवा क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल वैभव कासार यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। वैभव कासार गेली 17 वर्षे आयुर्वेदाचा प्रसार करत असून रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार करत आहेत। वसई पूर्व, एव्हरशाईन सिटी व पश्चिमेला माणिकपूर येथे त्यांची आयुर्वेदिक उपचार केंद्रे आहेत। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।